नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला चॅप्टर नंबर 4 अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स कोणाच्या जोड्या हा चॅप्टर पाहायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे अँगल ए बी सी हा दिलेला का. लेट्स रिकॉल पाहायचा आपल्याला. राईट द नेम्स ऑफ द अँगल शोन अलंग साईड. तर कोणाचं नाव लिहायचं आहे बाजूच्या. तर आपल्याला कोणाचं नाव लिहिता येतं ते आहे बघा अँगल ए बी सी, अँगल सी बी ए अँड अँगल बी, वन लेटर अक्षर. म्हणजे हा अँगल ए बी सी आणि हा अँगल सी बी ए एक अक्षरी अँगल बी अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला नाव लिहिता येतं. हे आपण इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता त्याच्यामध्ये राईट द नेम ऑफ इट व्हर्टेक्स. व्हर्टेक्स यांचा शिरोबिंदू कोणता आहे बघा. शिरोबिंदू म्हणलं की दोन्ही रेना जोडणारा जो बिंदू असतो त्यांना शिरोबिंदू म्हणतो, पण व्हर्टेक्स म्हणतो. तो कोणता आहे? पॉइंट बी आर द व्हर्टेक्स ऑफ द गिवन फिगर. राईट द नेम्स ऑफ द इट्स आर्म्स. आता बाजू लिहायच्यात. रे बघा, रे हे रे आहे, रे बी सी आणि हा रे आहे, रे आहे कोणता? बी ए. अशा प्रकारचा आपल्याला हा सुद्धा या ठिकाणी रे बी ए म्हणून सांगता येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता त्यामध्येच बघा राईट द नेम्स ऑफ द पॉईंट्स मार्क ऑन इट्स आर्म्स. आता कोणकोणत्या बाजूला या ठिकाणी आर्म्स जे आहेत. राईट द नेम्स ऑफ द पॉईंट्स मार्क ऑन इट्स आर्म्स. बाजूवर कोणकोणत्या पॉईंटवर केलेला आहे? पॉईंट ए, पॉईंट बी अँड पॉईंट सी या तिन्ही बाजूवर काय केलेलं आहे? मार्क्ड केलेलं आहे. त्यानंतरचं आपल्याला पुढं पाहायचं आहे बघा द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल्स. इंटेरियर अँगल्स. आपण दुसरी गिवन आकृती काढू आणि त्यामध्ये पाहू. तर मित्रांनो यामध्ये दिलेलं आहे बघा इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ द अँगल्स. हे पाहत असताना आपल्याला इंटेरियर एक्सटेरियर ऑफ द अँगल्स. आता समोर दिलेले बघा आकृती पहा. अँगल पी क्यू आणि आर हा अँगल आहे. या अँगलमधला पी क्यू हा ऑन द लाईनवरचे बिंदू आहेत, पॉईंट्स आहेत. त्यानंतर पॉईंट एम, पॉईंट ओ, पॉईंट टी हे इंटेरियरमधले आहेत. आणि पॉईंट जी, पॉईंट डी, पॉईंट एस, पॉईंट ई हे बिंदू कसे आहेत? एक्सटेरियरवरचे आहेत. म्हणजे आपल्याला पाहता येतं इन द प्लेन द फिगर अलॉंग साईड द ग्रुप ऑफ पॉईंट्स लाईक पॉईंट एन, पॉईंट एम, पॉईंट टी विच आर नॉट ऑन द आर्म्स. बाजूवर आहेत का बिंदू? हे नाही. ऑन द अँगल बघा आता सांगितलेलं आपल्याला इंटेरियर अँगल कशाला म्हणायचं, इंटेरियर अँगल कशाला म्हणायचं बघा. त्याच्यामध्ये विच आर नॉट ऑन द आर्म्स ऑफ अँगल फ्रॉम द इंटेरियर ऑफ अँगल पी क्यू आर. म्हणजे पी क्यू आर या रेषेवरचे सोडून जे बिंदू असतात किंवा या बाजूवरचे सोडून जे बिंदू आहेत मध्ये आतल्या बाजूला त्या बिंदूंना पॉईंट एन, पॉईंट एम, पॉईंट आर, पॉईंट टी या बिंदूंना इंटेरियर पॉईंट्स म्हणायचं. काय म्हणायचं? इंटेरियर पॉईंट्स. आता त्याच्यामध्ये बघा तुम्ही डेफिनेशन लिहून घेऊ शकता इंटेरियरची. विच आर नॉट ऑन द आर्म्स ऑफ अँगल फ्रॉम द इंटेरियर ऑफ अँगल पी क्यू आर. म्हणजे अँगल पी क्यू आरच्या मधले काय आहेत? हे इंटेरियर आहेत. म्हणजेच आपण इथं सुद्धा आपल्याला दाखवता येतं हे सुद्धा कसे आहेत? इंटेरियर पॉईंट्स आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपल्याला एक्सटेरियर ऑफ अँगल. आता एक्सटेरियर पॉईंट्स पाहिजेत. एक्सटेरियर पॉईंट पाहत असताना
पॉईंट जी म्हणजे ऑन द लाईनवरचे सोडून द्यायचे. ऑन द लाईनमध्ये फक्त पी आहे, त्यानंतरचा क्यू आहे, हा जो क्यू आहे, आणि नंतरचा आर, हे तीनच बिंदू आहेत. आणि बाकीचे जे आहेत पॉईंट जी, पॉईंट डी, पॉईंट एस, पॉईंट ई, हे काय आहेत, एक्सटेरियर आहेत. विच डू नॉट लाय ऑन द आर्म्स ऑफ द अँगल अँड द इंटेरियर ऑफ द अँगल फ्रॉम्स द एक्सटेरियर ऑफ द अँगल पी क्यू आर. या पद्धतीने सुद्धा आपल्याला हे लिहून घेता येतं, जे की दिलेलं आहे बघा, पुस्तकामध्येच दिलेलं आहे. तो विच नायदर ऑन द आर्म्स ऑफ द अँगल ऑर नॉर इन द इट्स इंटेरियर. ते इंटेरियर आतील बी नाहीत, फ्रॉम द एक्सटेरियर ऑफ द अँगल इंटेरियर बी नाहीत, आणि ऑन द लाईन पण नाहीत, आर्म्सवर पण नाहीत. अशा बिंदूंना काय म्हणायचं, एक्सटेरियर पॉईंट्स, एक्सटेरियर अँगल ऑफ द पी क्यू आर पॉईंट्स. कोणते पॉईंट आहेत एक्सटेरियर? पॉईंट जी, पॉईंट डी, पॉईंट एस, पॉईंट ई, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ॲडजसेंट्स अँगल. काय पाहायचं आहे? ॲडजसेंट्स अँगल. ते पाहूया आपण लगेच. बघा, पाहत असताना आता ॲडजसेंट अँगल्स पाहायचं आहे. ॲडजसेंट अँगल, ॲडजसेंट अँगलमध्ये काय आहे बघा, टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, अ कॉमन आर्म अँड सेपरेट इंटेरियर आर सेड टू बी द ॲडजसेंट अँगल्स. आता ॲडजसेंट अँगल्समध्ये काय पाहत असताना डायग्राम पाहता आपण, हा अँगल आहे BMD, हा अँगल आहे, अँगल BMD हा पूर्ण अँगल आहे. या अँगलमध्ये आपल्याला पाहायचं आहे की हा पॉईंट M इज द व्हर्टेक्स ऑफ अँगल BMD. पण ॲडजसेंट अँगल्स, टू अँगल्स हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, अ कॉमन आर्म अँड सेपरेट इंटेरियर्स आर सेड टू बी ॲडजसेंट अँगल्स, अशा म्हणलेलं आहे. बघा, दिलेल्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहता येतं की तर काय दिलेलं आहे, लुक ॲट द अलॉंग साईड फिगर्स अलॉंग द रे MQ कॉमन आर्म ऑफ द अँगल BMQ. बघा, हा BMQ हा जो अँगल आहे याचा कॉमन आर्म कोणती आहे, MQ. अँगल BMQ, हा अँगल BMQ झाला. आणि दुसरा अँगल कोणता होतो, QMD. QMD म्हणजे यांचा व्हर्टेक्स जो आहे हा M, हा कसा आहे, एकच आहे. आणि त्यांचा जो सामायिक रे आहे किंवा कॉमन आर्म जी बाजू आहे, जी कॉमन बाजू आहे ती आहे QM. MQ सॉरी, QM वाचायचं नाही कधीही, MQ रीडिंग करायचं. कॉमन आर्म इज MQ, अशा प्रकारे. आणि याचं जे इंटेरियर आहे हे सेपरेट आहे, आणि याचं इंटेरियर हे कसं आहे, सेपरेट आहे. याचं इंटेरियरमध्ये QMDमध्ये हे इंटेरियर नाही, आणि BMQमध्ये हे इंटेरियर नाही. म्हणून आपल्याला ॲडजसेंट अँगल्स सांगता येतं की ॲडजसेंट अँगल्समध्ये लक्षात ठेवायचं काय काय राहतं, से महत्त्वाचा भाग, टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स. टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, यांच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे, M. अँड अ कॉमन आर्म, त्यांच्यामध्ये काय असतं, कॉमन व्हर्टेक्स असले किंवा आर्म असते, म्हणजेच कॉमन व्हर्टेक्स असल्यामुळं BMDचा व्हर्टेक्स इज M अँड BMQ. अँगल BMQ एक आहे अँगल, आणि दुसरा QMD, यांचा व्हर्टेक्स जो आहे M आहे, आणि यांचा आर्म जे आहे सामायिक एकच आर्म असते, ती म्हणजे कोणती, RAMQ किंवा MQ ही आर्म आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आपल्याला असं सांगता लिहिता येतं, ॲट अँगल टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, अ कॉमन आर्म अँड सेपरेट इंटेरियर्स आर सेड टू बी द ॲडजसेंट अँगल्स. काय म्हणायचं, सेपरेट इंटेरियर आहे दोघांचंही, याचं सेपरेट इंटेरियर आहे, या अँगलचं सेपरेट इंटेरियर आहे. त्यामुळं म्हणजे आपल्याला ॲडजस्टिंग होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 2 अँगल पाहिजेत,
त्यामध्ये एक कॉमन वर्टेक्स पाहिजे, त्यामध्ये एक कॉमन आर्म असली पाहिजे आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे दोघांचं तिघांचं काय असलं सेपरेट इंटेरियर जर असेल तर अशा अँगलला आपण काय म्हणायचं ॲडजसेंट अँगल्स म्हणायचं. त्यामध्ये बघा द रे एम क्यू इज अ कॉमन आर्म. एम क्यू रे कोणता आहे कॉमन आर्म आहे ऑफ द अँगल्स. अँगल कोणकोणते आहेत बी एम क्यू आणि क्यू एम डी या अँगलमध्ये काय आहे तो वेगवेगळे वाईल दिअर कॉमन वर्टेक्स. एम इज द काय आहे कॉमन वर्टेक्स आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी केल्यामुळं ॲडजसेंट अँगल्स बी एम डीचे बी एम क्यू आणि क्यू एम डी हे काय आहेत ॲडजसेंट अँगल्स आहेत. अशा पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता पुढचा प्रश्न पाहत असताना बघा प्रॅक्टिस सेट नंबर 15 आपण ॲडजसेंट अँगल पाहिल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 15 पाहायचा आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे त्यांनी ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल फॉर अँगल फॉर अँगल ए डब्ल्यू बी. या ऑब्झर्वमध्ये पाहायचा अँगल बघा ए डब्ल्यू बी हा अँगल दिलेला आहे आणि त्याच्यावर या ठिकाणी कंप्लीट द टेबल सांगितला दिलेला आहे. टेबल हा पॉईंट्स इन द इंटरियर, पॉईंट्स इन द एक्सटरियर, पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स हा टेबल दिलेला आहे. या टेबलवरचा पूर्ण कंप्लीट करायचा आहे. बाजूच्या आकृतीवरून हा टेबल पूर्ण करायचा आहे. तर त्यामध्ये बघा अँगल ए डब्ल्यू बी दिलेला आहे. या अँगलमधला पॉईंट्स इन द इंटरियर आपण इंटरियर अँगल कशाला म्हणायचं ते पाहिलेलं आहे. पॉईंट्स इन द इंटरियर पहा अँगलच्या ए डब्ल्यू बी हे पॉईंट्स ऑन द अँगलवरचे बी पॉईंट्स आहेत आणि इंटरियरमधला आर एन सी एक्स पॉईंट्स इन द पॉईंट्स आर कोणता आहे एन आर नंतर एन नंतर सी पॉईंट सी आणि पॉईंट एक्स. पॉईंट कोणते आहेत बघा पॉईंट्स आर पॉईंट्स एन पॉईंट सी आणि पॉईंट एक्स हे इंटरियर पॉईंट आहेत. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे पॉईंट्स इन द एक्सटरियर. एक्सटरियर पहा अँगलमध्ये दिलेले कोणते आहेत ए डब्ल्यू जी बी हे पॉईंट्स ऑन द वरचे आहेत. राहिलेले कोणते एक्सटरियरवरचे राहतील पॉईंट टी पॉईंट यू पॉईंट क्यू पॉईंट व्ही पॉईंट वाय. म्हणजे आपल्याला सांगता येतात पॉईंट्स एक्सटरियरचे पॉईंट टी त्यानंतर पॉईंट यू पॉईंट क्यू पॉईंट व्ही पॉईंट वाय या पद्धतीने आपल्याला सांगता येतात. म्हणजे पॉईंट टी पॉईंट यू पॉईंट क्यू पॉईंट व्ही पॉईंट वाय हे आपण आता एक्सटेरियर आणि इंटेरियर आणि पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स या कोणावरच्या बाजूवरील जे बिंदू आहेत हे पाहिलेले असल्यामुळे लक्षात येतं. त्यानंतर आपल्याला तिसरा हे पाहता बघा पॉईंट्स आपण लिहिलेलं आहे पॉईंट्स टी पॉईंट यू पॉईंट क्यू पॉईंट व्ही पॉईंट वाय हे लिहिलेलं आहे. त्यानंतरचा तिसरा बॉक्स जो आहे पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगलमध्ये कसे लिहिता येतात कोणकोणते आहेत पॉईंट्स लिहा. पॉईंट्स आपण पाहिलेलं आहे जे इंटरियरही नाहीत जे एक्सटरियरही नाहीत राहिलेले म्हणजे पॉईंट्स ऑन द आर्म्सवरचे कोणते पॉईंट ए पॉईंट डब्ल्यू पॉईंट डब्ल्यू पॉईंट जी पॉईंट बी. म्हणजे पॉईंट बी हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला आर्म्सवरचे बिंदू पाहायला मिळतात. अशा पद्धतीने या ठिकाणी हे प्रश्न आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे नेम ऑफ द पेयर्स ॲडजसेंट्स अँगल. क्वेश्चन नंबर 2 आहे बघा नेम द पेयर्स ऑफ ॲडजसेंट अँगल्स इन द फिगर बिलो. बघा आता फिगर दिलेली आहे समोर दिलेली आहे आपल्या बी एन
ए सी ही दी गिवन द फिगर दिलेली आहे. त्यामध्ये बघा ही बी एन सी ही जी आकृती आहे अशा पद्धतीने दिलेली आहे आणि आपल्याला याचे ॲडजसेंट अँगल्स लिहित. अगोदर ॲडजसेंटचा अँगल्स म्हणजे आपल्याला काय माहिती पाहिजे तर त्यामध्ये काय आहे, इंटरियर हा सेपरेट असला पाहिजे. त्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स एक असतो, कॉमन एक व्हर्टेक्स असतो, एन हा मधला कॉमन व्हर्टेक्स आहे. त्यामध्येच आपल्याला जे कॉमन व्हर्टेक्स दिल्यानंतर आपल्याला त्यामधलं सेपरेट इंटरियर असणं अतिशय आवश्यक आहे. त्या कारणावरून आपल्याला त्याचे ॲडजसेंट अँगल्स लिहिता येतात. आता बघा त्यामध्ये कसं आहे, अँगल बी एन सी हा अँगल घेतला, अँगल बी किंवा अँगल ए एन बी घेऊ चालतं आहे, कोणताही घ्या अँगल चालतं. अँगल बी एन सी घ्या, अँगल ए. पहिल्यांदा घेऊ अँगल ए एन बी हा अँगल घेतला. हा अँगल घेतल्यानंतर आपल्याला दाखवता येतं की या अँगलमध्ये ए एन बी हा या अँगलमध्ये बी एन सी या अँगलमध्ये याचा ॲडजसेंट ए एन बीचा ॲडजसेंट अँगल्स आहे बी एन सी किंवा सी एन बी, ॲडजसेंट अँगल्स ऑफ ए एन बी. आता याच्यामध्ये बघा हा कॉमन व्हर्टेक्स आला, कॉमन आर बी एन आली, इंटरियर याचं सेपरेट आहे, याचं सेपरेट आहे, म्हणजे तिन्ही गोष्टी या ठिकाणी लागू होतात. ॲडजसेंट अँगलमध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या ठेवायच्या, एक कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर अँड सेपरेट इंटरियर. हे तीन पार्ट लक्षात ठेवले की ॲडजसेंट अँगल आपल्याला लक्षात येऊन जातो. या तीनच गोष्टी या ॲडजसेंट अँगल्समध्ये महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपल्याला असं म्हणता येतं अँगल ए एन बीचा ॲडजसेंट अँगल आहे बी एन सी. अँगल ए एन बीचा ॲडजसेंट अँगल आहे बी एन सी. म्हणजे अँगल ए एन बी अँड अँगल बी एन सी हे कसे आहेत, ॲडजसेंट अँगल्स आहेत. त्यानंतर आपल्याला तिसरी जोडी लिहिता येते, त्यामधलीच ती आहे बघा बी एन सी. तुम्हाला म्हणलो तुम्ही अँगल बी एन सी याचा अँगल दाखवता येतो सी एन ए. बी एन सीचा अँगल बी एन सी अँड अँगल सी एन ए. म्हणजे आता काय करता येतं बघा, अँगल बी एन ए आपल्याला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तीन गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत, सेपरेट इंटरियर, कॉमन व्हर्टेक्स अँड कॉमन आर्म. लक्षात ठेवा. आता बी एन सी याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स एन करेक्ट, कॉमन आर्म सी एन आलेली आहे, कॉमन आर्म. सेपरेट इंटरियर याचं ए इंटरियर आहे, याचं ए इंटरियर आहे, म्हणजे सेपरेट इंटरियर आहेत, कॉमन आर्म आहे आणि व्हर्टेक्स आहे. म्हणजेच अँगल बी एन सी आणि अँगल सी एन ए हे काय आहे, त्या ठिकाणी आपल्याला ॲडजसेंट अँगल्स आहेत असं सांगता येतं. त्यानंतरचा त्यामधला दुसरा भाग बघा, यामध्ये दिलेला आहे आपल्याला पाहता येतं की अजून एक जोडी आपल्याला सांगता येते, अँगल सी एन ए अँड अँगल ए एन बी अँड अँगल ए एन बी. आता कोणता सांगितला आपण, अँगल ए एन बी आणि अँगल सी एन ए. हा जो अँगल होतो सी एन ए आणि अँगल ए एन बी. म्हणजे या अँगलमध्ये पाहत असताना आपल्याला सांगता येतं की कॉमन आपण ॲडजसेंट अँगलमधल्या तीन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. ॲडजसेंट अँगल मीन्स ए एन बी मधल्या कॉमन व्हर्टेक्स एन, कॉमन आर्म ए एन ए आणि एन बी सी एन एचा ॲडजसेंट अँगल होतो ए एन बी किंवा ए एन बीचा ॲडजसेंट अँगल होतो ए एन सी किंवा सी एन बीचा ॲडजसेंट अँगल होतो ए एन बी. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ॲडजसेंट अँगलच्या जोड्या सांगता येतात. घ्या लिहून चला. तर अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न, त्यामध्ये दुसरी डायग्राम दिलेली आहे बघा.
त्यामध्ये हे विचारलेलं आहे आपल्याला अँगल आर टी एस दिलेला आहे, अँगल आर टी एस दिलेला आहे. त्यामध्ये दुसरा एक टी आर या आर्मवर क्यू हा बिंदू देऊन क्यू पी हा रे काढलेला आहे आपल्याला अशा प्रकारचं आढळतो. मग आपल्याला याच्यामध्ये विचारले त्यांनी ॲडजसेंट अँगल्स. आता बघा हा अँगल दिलेला आहे आर टी एस, या अँगलवर टी आर ही एक रे आहे, ही टी आर एक ही आर्म्स आहे, या आर्मवर क्यू हा बिंदू आहे, पॉईंट्स आहे, आणि क्यू पी हा एक रे काढलेला आहे. रे काढल्यामुळं अँगल पी क्यू आर हा अँगल नवीन तयार झालेला आहे. आणि आपल्याला एक या ठिकाणी अँगल सांगता येतो, तो ॲडजसेंट अँगल कसा होतो या पाहायचा. एकच अँगल तयार होतं यामध्ये, अँगल पी क्यू टी किंवा यालाच अँगल टी क्यू पी म्हणा, आणि याचा ॲडजसेंट अँगल होतो आर क्यू पी किंवा पी क्यू आर. कोणत्याही पद्धतीने लिहा, दोन्ही बरोबर येतं. म्हणजे टी क्यू, याचा क्यू हा बघा आपले जे ॲडजसेंट अँगल्समधल्या जे 3 स्टेप आहेत किंवा 3 बाबी जे आहेत त्यामध्ये बघा पहिली बाब जी आहे, फर्स्ट इज कॉमन आर्म पाहिजे आहे. पी क्यू कॉमन आर्म आहे, अँगल आर क्यू पी मध्ये पण आणि टी क्यू पण मध्ये कॉमन आर क्यू पी आलेली आहे. एक बाजू संपली. सेपरेट इंटेरियर, याचं सेपरेट हे इंटेरियर आहे, याचं सेपरेट इंटेरियर हे आहे, म्हणजे दोन्ही बाजू आलेले. आणि कॉमन व्हर्टेक्स, कॉमन दोघांचा शिरोबिंदू काय पाहिजे, एकच पाहिजे. क्यू हा कॉमन व्हर्टेक्स आहे, म्हणून आपल्याला सांगता येतं अँगल टी क्यू पी अँड अँगल आर क्यू पी. अँगल टी क्यू पी आणि आर क्यू पी हे कसे आहेत, ॲडजसेंट अँगल्स आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या प्रश्न संपल्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे. तिसरा प्रश्न आहे आपला, त्यामधला तिसरा प्रश्न पहा की हा तिसरा प्रश्न आहे, आर द फॉलोइंग पेयर्स ॲडजसेंट अँगल इफ नॉट स्टेट द रिझन. प्रश्न व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे प्रश्न लिहिलेला नाही. तरी बघा, आर द फॉलोइंग पेयर्स ॲडजसेंट अँगल्स, यामध्ये दिलेला प्रश्न आहे अँगल पी एम क्यू अँड आर एम क्यू. दिलेल्या आकृतीवरून हे ॲडजसेंट अँगल आहेत का ते सांगायचं आहे, आणि नसतील तर त्याचं कारण सांगायचं आहे आपल्याला. अशा प्रकारचे विचार. गिवन द फिगर्स पहा. दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला आकृती पाहता येते, अँगल एन एम पी मध्ये दिलेले आहेत, आर्म्स दिलेले आहेत, एम आर एम एस एम क्यू एम टी आणि एम पी आणि एम एन या अँगलवरून दिलेला विचारलेला आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी आपल्याला, अँगल पी एम क्यू अँड अँगल आर एम क्यू या हे ॲडजसेंट अँगल आहेत का. आता सर्वात महत्त्वाचे ॲडजसेंट अँगल्स आहेत का विचारलेला आहे. अँगल पी एम क्यू आणि आर एम क्यू, अँगल पी एम क्यू अँड अँगल आर एम क्यू. आता पी एम क्यू पाहायचा, अँगल दिलेला आहे पी एम क्यू, हा पी एम क्यू या अँगल पुरताच विचार करा. अँगल पी एम क्यू आणि अँगल कोणता विचारलेला आहे आपल्याला दुसऱ्याला, अँगल आर एम क्यू. अँगल आर एम क्यू हे 2 ॲडजसेंट अँगल्स आहेत का हे पाहायचे. आता ॲडजसेंट अँगल पाहत असताना आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते आपण पाहिलेले आहेत. आता आकृतीमधला हा भाग अँगल एम टी पीचा याचा विचार काहीच करायचा नाही. आपण हा भाग थोडासा मोडू म्हणजे लक्षात येईल तुमच्या, नाही दुसरा ठेवू म्हणजे लक्षात आलंच पाहिजे. पी एम क्यू आणि अँगल आर एम क्यू यामध्ये 3 गोष्टी, सेपरेट इंटेरियर आहे याचं, हे सेपरेट इंटेरियर, याचं सेपरेट इंटेरियर आहे. ओके, पहिली कॉमन आर एम क्यू आहे, कॉमन आर एम क्यूची आणि पी एम क्यूची कॉमन आर एम क्यू आहे, बरोबर आहे. 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट कॉमन व्हर्टेक्स हा एम, म्हणजे पी एम
आणि पी एम क्यूचं आणि पी एम क्यू आणि आर एम क्यूचा या दोघांचं सेपरेट इंटरियर आहे, कॉमन वर्टेक्स आहे आणि कॉमन आर्म असल्यामुळे हा अँगल ॲडजसेंट अँगल्स आहेत हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, त्यामध्ये अँगल आर एम क्यू अँड अँगल एस एम आर. अँगल कोणते विचारलेत आपल्याला आता याच्यामधला? ह्या अँगल लक्षात आलं का? 3 ॲडजसेंट गोष्टीमध्ये लक्षात जर ठेवल्या तर ॲडजसेंट्स अँगल समजायला आपल्याला काहीच अडचण येणार नाही. आता त्यामध्ये पहिली गोष्ट बघा, अँगल आर एम क्यू हा अँगल आर एम क्यू आणि अँगल विचारलेला आहे एस एम आर. आता आहे बघा, अँगल आर एम क्यूच्या आतील आहे अँगल आर एम क्यू हा पूर्ण अँगल दिलेला आहे आणि अँगल एस एम आर हा एक अँगल दिला आहे. म्हणजे आर एम क्यूचं इंटरियर मध्येच अँगल एस एम क्यू आहे. म्हणून ह्या दोघांचं आता ह्याचं सेपरेट बघा, याचा सेपरेट वर्टेक्स आहे, कॉमन आर्म्स आहे, बरोबर आहे, परंतु सेपरेट इंटरियर आहे का? याचं इंटरियर आर एम क्यूचं इंटरियर हे पण आहे आणि एस एम आरचं इंटरियर हे आहे. दोघांचं इंटरियर एकच असल्यामुळे हा कोण आपल्याला ॲडजसेंट अँगल संलग्न कोण म्हणून सांगता येत नाही. म्हणून लिहिता येतं अँगल आर एम क्यू अँड अँगल एस एम आर आर नॉट ॲडजसेंट अँगल्स. देअर इंटरियर्स कशामुळं नाही? देअर इंटरियर्स आर नॉट सेपरेट. यांचं इंटरियर कसं आहे? सेपरेट नाही. त्यामुळे हे अँगल कसे आहेत? ॲडजसेंट अँगल्स नाहीत. त्यानंतर तिसरा अँगल सांगितलं विचारलेलं आहे बघा, अँगल आर एम एस हा अँगल आर एम एस आणि दुसरा अँगल त्याच्यामध्ये विचारलेला आहे अँगल आर एम टी. अँगल आर एम एस आणि अँगल आर एम टी सेम आत्ताच्या सारखाच प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न जवळपास सारखाच आहे. आर एम टी या अँगलमध्ये एम एस आर एम एस आणि आर एम टी यामध्ये आर एमच्या इंटरियरमध्येच आर एम एस हा कोण आहे? आर एम एस हा आर एम टीच्या इंटरियरमध्ये अँगल आहे. त्यामुळे यांचं सेपरेट इंटरियर नाही. त्यांचा कॉमन आर्म आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे, परंतु सेपरेट इंटरियर्स नाही. परंतु ॲडजसेंट अँगल्समध्ये आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक कॉमन व्हर्टेक्स, सेपरेट इंटरियर आणि कॉमन आर. म्हणून अँगल आर एम एस अँड अँगल आर एम टी आर नॉट टू ॲडजसेंट अँगल्स. कशामुळं नाही? तर देअर इंटरियर्स आर नॉट सेपरेट. त्यांचं इंटरियर कसं आहे? सेपरेट नसल्यामुळे हा अँगल ॲडजसेंट अँगल्स नाही. त्यानंतरचा चौथा प्रश्न विचारलेला आहे बघा, अँगल एस एम टी अँड अँगल आर एम एस. आता पाहूया आपण. एस एम टी हा एक अँगल, आता एवढं एक तुम्हाला लक्षात यावं म्हणूनच सांगतो. अँगल एस एम टी आणि अँगल आर एम एस. हे अँगल हे आपण पाहतोच आहोत. त्यामध्ये बघा की एस एम टी आणि आर एम एस हे 2 अँगल पाहत आहोत. त्यामध्ये बघा आता याचं इंटरियर म्हणजे एस एम टी बघा, एस एम टी बरोबर हा सेपरेट अँगल झाला. त्यानंतरचा अँगल आहे कोणता अँगल आहे? एस एम टी झाल्यानंतर एस एम टी. आता याचं सेपरेट इंटरियर एस एम टी आणि आर एम एस याचं सेपरेट इंटरियर आहे, कॉमन आर एम एस आहे, कॉमन व्हर्टेक्स एम आहे, सेपरेट इंटरियर आहे, कॉमन आर्म आहे, व्हर्टेक्स आहे. त्यामुळे याला काय म्हणायचं? आर ॲडजसेंट अँगल्स. ॲडजसेंट
अँगल्स म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा आपल्याला ॲडजसेंट अँगल्स मिळतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॅक्टिस सेट इथं संपलेला आहे. बाकीचा भाग आपण पुढच्या तासिकेला पाहू.